आम्हाला सकाळी सकाळी चहा प्यायचा आहे. तर तसं आहे मी दुधाची पाऊच, शुगरची पाऊच आणि टी. इथं पाणी गरम करण्यासाठी मशीन आहे, म्हणजे स्वतःचा चहा स्वतःच बनवा आणि प्या, असं आहे इथला रूल ह्या इकडच्या हॉटेलच्या धर्मशाळाच्या. इथं अजून मुली झोपलेल्या आहेत. असा रूम आहे आपला. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर धर्मशालामध्ये आज आपण स्टे नाही करणार आहोत. रात्री आलो, रात्री स्टे केला आणि त्यानंतर आता सकाळी आम्हाला सगळे पॉईंट्स बघायचे आहेत आणि त्यानंतर तिथून मग आम्ही याला जाणार आहोत पंजाबला. तर आता मी चहा घेते. पाणी उकळलेलं आहे, पाणी उकळून गेलेलं आहे. आता याच्यात थोडंसं तयार करते, बघते. बघा असा चाय, ही शुगर आता टाकलेली आहे मी आणि ते असं कवर इथे वेड्यासारखं ते खेळत बसायचं, असं 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 करत बसा. मग ते चहापत्ती त्याच्यात मेल्ट झाली की मग प्या. तर आपल्यासारखं उकळून पिला असता बरं झालं असतं. मला तर असं वाटत होतं उकळूनच घ्यावं त्या. एक तर मला चहा आवडत नाही. थोडा म्हटलं आता प्यावा जरासा, तर काय असं आहे. हॅलो फ्रेंड्स, तर बघू शकता माझं आवरण झालेलं आहे. मी फ्रॉकच वेअर केलेला आहे अशा प्रकारे. आणि कसं होतं, आता इथं हायल्टीवर आहे म्हणून त्यामुळे गार आहे. आता आम्ही जेव्हा अमृतसरला जाऊ इकडचे सगळे पॉईंट्स बघून, तर त्यावेळेस थोडंसं टेम्परेचर थोडंसं गरमच होणार आहे. तर त्यासाठी म्हटलं असा वन पीस थोडासा फ्रॉक जर घातला ना तर प्रवासात काही त्रास नाही होत. मेन म्हणजे एकदम रिलॅक्स वाटतं, लाईट वेट आहे. आता माझं तर आवरून झालेलं आहे, साहेब आवरत आहे आणि ह्या दोघी बघू शकता झोपलेल्या आहेत, अजून उठत नाहीये. तर आता यांना पण उठवावं लागेल, त्यांना आवरून द्यावं लागेल आणि त्यानंतर मग आम्ही थोडंसं व्हिडिओज काढू, थोडंसं बाहेर जाऊ. तर चला मग बघत राहा. कसे वाटते मला नक्की सांगा. आमचे साहेब पण रेडी झालेले आहेत. सकाळचे वाजले आहे 8:15. तर मी थोडीशी लवकर सुटले होते आणि त्यानंतर आम्ही थोडंसं लवकर, आम्हाला फिरायचं होतं, नुसतं झोपायचं नाहीये. त्यामुळे आम्ही लवकर उठलो आहे आणि तयार झालोय. आम्ही जाणार आहे इथून बाक्सू टेम्पल. बाक्सू टेम्पल एक आम्ही आता मॅप बघितला, इथून 1.5 किलोमीटरचा आहे. आणि बाक्सू टेम्पल आणि वॉटरफॉल बघणार. तिथे लांब नसेल तर जाऊ का वॉटरफॉलला. पण आता ही लोकांची वाट बघायचं म्हटल्यावर खूप वेळ लागेल, तर आम्ही स्वतःच चाललोय. तर चला मग बघूया, त्याच्यानंतर तुम्हाला सांगाल की कुठं कुठं जाणार आम्ही. चला तर बघत राहा. अजून शिवचं आवरायचं आहे, श्रेयाचं पण आवडतंय आणि रूम तर तुम्ही बघितलाच आहे यार. खरंच लय भारी वाटलं या रूम मध्ये, म्हणून म्हटलं चला थोडेसे फोटोज वगैरे पण काढूयात. पण अजून ह्या दोघींनी आवरलं का मग आम्ही फोटोज वगैरे काढूयात. आणि आम्ही आता रूमच्या बाहेर झालो आहोत. गारवा भरपूर आहे. मी फ्रॉक घातलाय पण तरी पण म्हटलं स्वेटर घालून घ्यावं, कारण की थोड्या वेळ गारवा राहीलच. दुपारनंतर थोडंसं मग बहुतेक थोडंसं नॉर्मल वातावरण होईल. पण आता सकाळी ना इतकी गार वाटतंय ना. तर आम्हाला हॉटेलमध्ये नाश्ता आहे 9 वाजता आणि त्यानंतर मग आता हे म्हणताय की आपण आधी थोडंसं मंदिरात जाऊन येऊ आणि त्यानंतर नाश्ता करू. तिथला व्ह्यू बघा कसं सही वाटतंय. किती सुंदर असा व्ह्यू आहे आणि भारी वाटते. चला आता मग बघूयात नाश्त्याचं काय. नाश्ता अजून नाही आला वाटतं. नाश्ता इथे व्ह्यू. हा श्रेया इथलं व्ह्यू बघ. श्रेया हो आले आले आले. हो कडक व्ह्यू आहे यार. यार मस्त वाटतंय, किती छान आहे बघा. सुंदर असा व्ह्यू आहे इथला, मस्त नेचर आहे इथलं. आणि इतक्या इतक्या उंचावर आलोय ना आपण, खूप सुंदर वाटतंय. हो तरी पाऊस पडतोय, पाऊस पडतोय बघा. हो पाऊस पडतोय, पाऊस एवढा नाही. पाऊस आहे पाऊस पाऊस आहे पाऊस. शिव नाश्ता रेडी का विसरला? एवढा का उशिरा ठेवतात यार नाश्ता हॉटेलमध्ये. आता आम्हाला नाश्ता आहे तिकडं. रात्री जसं आम्ही तिकडे जेवण केलं तर आता नाश्ता पण आहे. तर आम्हाला जायचं होतं मंदिरात आणि इथे पाऊस सुरू झालेला आहे. खूप फार वातावरण आहे ना यार. आम्ही एकदम उंचावर आलोय, मला अजूनही यकीन येत नाही. त्याचे घाट नाही की नुसती हिरवेगार घाट आहे आपल्या पुण्यासाठी. आपल्या इथं कसं काय पडल्यासारखं ते घाट आहे, काय नाही. म्हणजे
म्हणजे इथं नुसतं हिरवळ आहे, नुसतं निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं हिरवळ आहे. आपल्या इथं कसं पडतं, आपण महाबळेश्वरला गेलो ना हिरवळ बघायला जातो, तर ती फक्त पावसाळ्यातच भेटेल आणि उन्हाळ्यामध्ये ती हिरवळ भेटणार नाही. पण इकडे कसं आहे ना, इथं नेहमी म्हणजे ऑल सीझन नेहमी इथं हिरवळच राहते. म्हणजे इथं हा हिरवळपणा असं जातच नाही. खूप छान वाटतं ना खरंच, खूप भारी वाटलं मला. आणि जेवढाही प्रवास मी आतापर्यंत केला, म्हणजे कालचा जो प्रवास, काल पण प्रवास होता ना, तो जवळपास 11-12 तासाचा प्रवास होता. आम्हाला हॉटेलमध्ये पोहोचायला खूप वेळ लागला. जवळपास 9:45-10 वाजतच आले होते. आणि एवढा प्रवास केला ना, तर एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये मी नुसतं डोळ्याला हिरवळ, डोंगर, घाट, इतकं सुंदर म्हणजे व्ह्यू होते ना, ते सगळे मी नाही का मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे माझ्या मनामध्ये. तशी व्हिडिओ तर भरपूर काढलेल्याच आहेत, पण एक म्हणतो ना अशा नाही का डोळ्यामध्ये असं बसून गेलेलं आहे. आणि ही माझ्यासाठी खूप मस्त छान अशी आठवण आहे. ही जी ट्रिप आहे ना, तर खरंच खूप मस्त ट्रिप आहे. आणि एक भारी वाटतं ते माहिती आहे का, जास्त दगदग पण नव्हती. आमच्या गाड्या वगैरे आम्हाला हॉटेलमध्ये सोडतात आणि आम्ही त्यानंतर आम्हाला जे पॉईंट्स वगैरे फिरायचे फिरून घेतो. सगळं काही फिरून झाल्यानंतर परत त्या गाड्या आम्हाला ते टेम्पो ट्रॅव्हलवाले येतात घ्यायला आणि मग परत त्यांच्यावर प्रवास करतो. म्हणजे हे आमच्यासोबत आहे ना, हे दोघं गाड्यावाले टेम्पो ट्रॅव्हलवाले, तर ते आमच्याबरोबर नाही का अमृतसरपर्यंत आहेत. त्यानंतर मग ते टाटा बाय बाय आम्हाला करतील आणि त्यानंतर मग आम्ही अमृतसरमध्ये फिरू वगैरे आणि मग तिथून आमची ट्रेन आहे. तर आता आम्ही निघणार आहोत नाश्ता करून इकडचे पॉईंट बघायला. रोपवे शक्य झाला तर करू, जर जास्त तिकीट असलं तर कसं आपल्या बजेटमध्येच आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर जास्त तिकीट असलं तर ते नाही करणार आम्ही मग. आणि त्यानंतर मग आम्हाला तो गाडीवाला पुढचे पॉईंट दाखवायला, ते स्टेडियम वगैरे दाखवायला घेऊन जाईल. चला तर आता तिकडचा व्ह्यू बघूयात. फिश बघा, इथं फिश डॅममध्ये फिश किती सुंदर फिश आहे, मस्त असे सुंदर फिश आहे तिथं. आणि ह्या हॉटेलचा डायनिंग हॉल आहे इकडचा. हे इकडं रिसेप्शन आहे आणि इकडं हा डायनिंग हॉल आहे. तिकडं आवर चालू आहे. त्यानंतर 10 वाजता इथं प्रॉपरली आम्हाला नाश्ता सुरू होऊन जाईल आणि मग आम्ही नाश्ता करू. मग सगळेजण, अजून कोणीच आलेले नाही, फक्त आमचीच फॅमिली आलेली आहे. आम्हीच एकदम पटकन सगळं आवरून मस्त आलेलो आहोत. सिटी कसली भारी सिटी बसलेली आहे आणि सगळे हॉटेल्स आहेत बरं का बऱ्यापैकी. आणि हॉटेलचं प्रमाण जास्तच आहे, भरपूर असे हॉटेल आहेत आणि उंच उंच टेकड्यांवर घरं आहेत. हे बघा, तुम्ही काय म्हटले ते शिमला ह्या साईडला काय म्हणतात, एका वर्षाला किती हॉटेल्स बनतात काय ते सांगत होते बघा मला. वर्षाला 2 ते 2.5 लाख हॉटेल्स बनतात बघा. म्हणजे इथं इतके हॉटेल्स बनत असतात ना, खूप डेव्हलप होत असतं. आणि इथे हे पॉईंट्स आहेत ना, हे टुरिस्ट लोक सगळे आता आपल्यासारखे आहेत ते सगळे फिरायला येतात निसर्गाच्या सानिध्यामध्ये. एकदम सुंदर वाटतं. इकडं येऊ बघू आपण यात. हे बघा किती भारी ना, आणि हिरवळच हिरवळ आहे इथं, किती सुंदर वाटतंय बघा. हा खाली नदी ना, हो नदी पण आहे खाली. हे बघा हा असा व्ह्यू आहे हॉटेलचा, मस्त असा व्ह्यू आहे. तर खरंच यार निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर किती भारी वाटतं. पण इथे पण असं आहे माहिती का, आपण टुरिस्ट लोक आहोत ना, म्हणजे जसे आपण फिरणारे बघा किती सही वाटतंय. आपण कसं आहे, आपण फक्त फिरण्यासाठी आपल्यासाठी हे पॉईंट्स आहेत ना योग्य, पण आपल्याला इकडचं वातावरण सूट होणार नाही. इथं प्रमाणाच्या बाहेर थंडी आहे, इतकी थंडी ना, आपल्यासारख्याला हे वातावरण सूट नाही होणार. तर आता त्यानंतर बघा इथे डायनिंग हॉल आहे. आम्ही त्यानंतर नाश्ता करू. मला गोळी घ्यायची कारण की पुढे प्रवास पण राहणार आहे. आता ना तुम्हाला दिसतंय की नाही दिसतंय, हे बघा हा माणूस आहे ना बघा, चाललेला आहे बघा कसा रस्ता आहे हे बघा. तो रस्ता इतका म्हणजे ना बघा यार, किती रिस्की आहे तो रस्ता. हे बघा तो माणूस बघा, मी झूम करून दाखवते बघा, तो चालतोय.
तू थांब ना श्रेया. हे बघा दिसला तर ते बघ कसला म्हणजे तो चालतोय. ते इतका डेंजर रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरूनच असं माणूस चाललेला आहे. बापरे. असा आहे हा रूम फायनली. किती सही बघा. इथं समोरच टीव्ही होता आणि असं असं त्यांनी पूर्ण ग्रीनिश केलेलं आहे बघा. हे ग्रीन केलेलं आहे. अशा प्रकारे हा असा हॉटेलचा रूम होता धर्मशाळेचा. ते खरंच खूप मस्त वाटतंय. शिवण्यामध्ये मम्मी अजून 2 दिवस हवा होता. सो आम्ही आलो आहोत नाश्ता करायला. नाश्त्यामध्ये काय काय मी तुम्हाला दाखवते. तर इथं बटर दिलेलं आहे, ब्रेड आहे, जॅम आहे, फ्रुट्स आहेत आणि उपमा आहे. एवढा काही खास नाश्ता नाही. शिवण्याला बोला. शिवण्याकडे गेली. सो आज मॉर्निंगमध्ये धर्मशालामध्ये आम्हाला असा ब्रेकफास्ट भेटलेला आहे आणि मस्त असा व्ह्यू आहे आणि आम्ही बसलो आहोत ब्रेकफास्ट करायला. तर सगळ्यांनी या. तर खूप छान आहे. बघू शकता फ्रूट आहे, उपमा आहे आणि सँडविच आहे, ब्रेड. उपमा कसा आहे? आणि हे पुढचंच पॉईंट आहे पण आपण हे आता दिवाळी काय मी नाही धर्मशाळा सांगितलं. धर्मशाळा माझं ब्रॅकेट हे इथं बसले. काय करायचं असे सगळेजण बसलेले तिथं नाश्ता करायला. तर आता आम्हाला जायचं आहे पण नेमकं बाहेर काय झालंय, पाऊस सुरू झालेला आहे. नाही आता बंद झाला वाटतं. हो पाऊस बंद झालाय. पाऊस बंद झालेला आहे आणि मी आता इथे जस्ट उभी राहिली ना. हे थोडस हलतंय. हो हे बघा ना. हे बघ मी इथं खेटले नाही. बघ कसं हलतंय बघा. हो ना यार कसलं आहे ते. हे नाही हलत आहे पण हे बघा हे हलतंय बघा. एक खिडकी हलते. हो मी जायची खाली. हॅलो म्हणे जोरात. ही झाली बघा ती हुशार. हुशार चल. शिव शिव चल 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 नाश्ता कर. शिव पटकन बसते तर नाश्ता कर. सर तुझं कोणतं आलं? तू ते बॅगेत आहे ना. काय आहे? वाव किती भारी आहेत ना. भारी भारी माकडं खूप आहेत. झालेला आहे आणि आता आम्हाला बघूयात. पाऊस थोडासा थांबलेला आहे. तर कसं काय पॉइंट्स होतील कसे होतील ते सगळे मी तुमच्यासोबत शेअर करेलच. तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू करत राहा, बघत राहा, बोर नका होऊ फक्त बस. अजून यांचं चाललंय फ्रूट खाणं. का तुम्ही तुमचं झालं तर नाश्ता नाही करायचं ना. शिव हिच्या बरोबर खाल्लाय. तर फ्रुट्स वगैरे छान छान होते. म्हणजे उपमा पण छान होता. सो फायनली आमची बस आलेली आहे. तर पुढचे प्लॅनिंग कसे आहेत ते आम्हाला पण माहिती नाहीये. तर मी तुम्हाला आमचे जे ग्रुपमधले सगळे आहेत ना तर सगळ्यांची ओळख करून देते. तर ओळख करून देणारी ही व्हिडिओ काढेल. सगळ्यांकडे कॅमेरा घेऊन जा आणि सगळ्यांची ओळख. प्रांजल हाय करा. हे सगळे ग्रुपचे मेंबर आहेत. आणि चिल्लर पार्टी आहे. हा प्रांजल. हे बघा ही चिल्लर गँग आहे. सगळी छोटी छोटी सगळे सगळे भरपूर. म्हणजे किती काय सगळे तुम्ही टोटली काउंट करा. सगळे जण 8 जण आहेत. बघा इथं सगळे बसले मोबाईल मध्ये. ए बिल्लू ए मोबाईल ए हॅशटॅग ढुंग्या. हाय हॅशटॅग ढुंग्या. तो नाही. हाय हाय. ह्या दोघे आमच्या सिनियर आहेत. या मुलांमध्ये म्हणते. शिव मानू श्रेया तुम्ही केला आहे. तर अशा प्रकारे ग्रुप आहे. तिकडे बाकी प्रणव आहे आणि ते भाऊ आहेत.
आणि बाकीचे सगळे मेंबर आहेत ते बाहेर आहेत. सगळे बॅगा ठेवतायत सगळेजण. हा आमची बॅग बघा बेवारासारखी पडली आहे. डुंगू हॅशटॅग ते मिस्टर आमचे बघू शकताय काय करताय. बॅग ठेवली का व्यवस्थित त्यांनी? हा बोलले का तुम्ही त्याला? तिथे बॅग ठेवायची कामं चालू आहेत. पाऊस पण पडतोय थोडा थोडा. हे बघा पाऊस पडतोय. आता कसं जायचं काय माहिती, काय ठरवतात ते सगळे मेंबर आहेत. हा प्रणव आहे हुंडे भाऊंचा मुलगा. तर अशा प्रकारे आता बॅग पॅकिंग वगैरे सगळी चालू आहे. सगळं पाऊस पडतोय त्यामुळे ते व्यवस्थित बॅग वगैरे सगळं झाकून देत आहेत. आणि ते झालं का त्यानंतर मग आम्ही निघू. तरी निघत निघत बघा हो 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 राहू द्या. मंदिर मंदिर आम्ही सगळे निघालोय. पाऊस पडतोय. श्रेया ही पर्स पण ठेव तर. श्रेया आम्ही गाडीत बॅग ठेवतोय. ही घ्या, हे बघ ही पण घ्या. तिथे गाडीत बॅग ठेवतोय. पाऊस पडतोय. पाऊस पडतोय. मी निघालो होतो जायला तर अचानक पाऊस चालू झाला त्यामुळे आम्ही इथंच थांबलोय. थंडी प्रमाणात बाहेर वाढलेली आहे. एकदम थंडी वाजते. त्याच्यावर बाहेर जायची अजिबात इच्छा होत नाही. आता बघूयात कसं करतात. आता तरी पण अजून ड्रायव्हरचा नाश्ता वगैरे बाकी सगळं. म्हणजे नाश्ता झाल्यानंतर मग डिसिजन घेते काय करायचं काय नाही. पाऊस चालू आहे का? इतकं गार गार इतकं गार लागतंय. इतकं म्हणजे डेंजर गारवा पडलेला आहे ना. आणि पाऊसही पडतोय. हलका हलका पाऊस, जोरात नाही पण हलका हलका पाऊस आहे. आता ड्रायव्हरचं झालं का नाश्ता मग डिसिजन घेतील काय करायचं. पण आता 11:15 शेवटी 11:15 झालेले आहे आणि खूप टाइम वेस्ट गेलेला आहे. काय करू काय हा ना. मागचं तुम्हाला कसं कळलं? हो तुझा आयपॅड राहून गेलता. आता तिकडे हात लावू नका पाठीमागा. हा बसा. आता आम्ही चाललो आहोत कुठल्या टेम्पलला चालू आहे. ही बघा धर्मशाळा. हा धर्मशाळेचा म्हणजे रूट आहे. आम्ही आता धर्मशाळेमध्ये आहोत आता. आणि हा तुम्ही धर्मशाळेचा इकडचा खालचा व्ह्यू बघू शकता. खतरनाक खतरनाक व्ह्यू आहे इथला. बापरे. काही गाड्या झाडांमुळे दिसत नाही व्यवस्थित पण छान वाटतं. मार्केटला 5,000 खर्च करणार. हो उन्हे भाऊ करणार आहे मार्केटला खर्च. आमचे हे सचिन भाऊ खर्च करणार 5 ते 6,000. हो तुम्हाला म्हणताय ते 5 ते 6,000 खर्च करणार. हा बोला आता. आता आमची काय जीप पण बाहेर आली आहे. जीप पण बाहेर आलेली आहे. आणि पाऊस पडतोय बघू शकताय. इतका छान असा व्ह्यू झालेला आहे. आणि आपण चाललेलो आहोत. कुठे चाललो आहोत साहेब सांगतील तुम्हाला. मॉनेस्ट्रीला चाललोय. मॉनेस्ट्रीला चाललो आहोत. तिबेट मार्केट. तिबेट मार्केट आहे इथं धर्मशाळेला. तर ते 2 पॉइंट आहे ते काही करून घेऊ. आणि हे काय म्हणतात स्टेडियमला पण जाणार आहेत का? हो. सो स्टेडियम वगैरे पण आहे ते बघून घेऊ. आणि त्यानंतर मग आमचं पंजाबचं राहील. आता इतके रस्ते जे आहे छोटे छोटे रस्ते आहेत तिथं. तुम्ही तुम्हाला पुढे दाखवेलच मंदिर पण दाखवेलच जे मॉनेस्ट्री आहे ते. वातावरण एकदम पावसाचं झालेलं आहे. आणि आम्ही एकदम गारवा आहे बाहेर. खूप इतकी गार पडतंय ना. यांचे सगळ्यांचे डोळे बारीक बारीक आहेत. हे माझ्याच फॅमिलीचे मेंबर वाटतं. सगळ्यांचे डोळे असे बारीक बारीक आहेत. काय ना माझे लोक भेटणार आहेत. बघितलं आता छत्री खाली कोणतरी चाललंय वाटतं बघ. इथं हे बघ या या काय करता या 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 या. हे बघा फॉरनर बघा बघा इकडं सगळे फॉरनर येतात इथं. हे गुरुजी असतात ना श्रेयाजप्पा.
हे बघा हे गुरुजी आहेत बघा, म्हणजे हे तिकडं असा कॉस्ट्युम असतो ऍक्च्युली त्यांचा. ते बघा काय लामा, ते लामा म्हणतात वाटतं त्याला. आता हे मेन इथं ना पण थोडस हे खूप आहे, इथं जास्त ट्रॅफिक वगैरे भरपूर असते बघा. अशी केक तुम्ही घरी पण बनवते. आपल्याला इकडे जायचंय ना, ते बघा इथं माल रोड सारखा आहे, खरेदी म्हणजे शॉपिंग पॉइंट आहे इथला. मंदिर इकडेच ना, दलाई रामा. हा कोण कसं म्हणजे दलाई रामा, दलाई रामा का काय माहिती असेल बहुतेक, बघूयात आता. तू काय बघतोय? धर्मशाळेला आलोय असं आहे का? काय बघतोय गावडी सांगा, काय बघतोय? पोरी पोरी ओनली पोरी ओनली पोरी. इथे कॉलेजचे मुलं आहेत वाटतं, त्यांची ट्रिप आलेली आहे, त्याच्यामुळे रस्ता फुल जाम झालेला आहे. एक पण काळ्या नाही, एक पण काय नाही, एक पण काय नाही. सगळ्या गोऱ्या गोऱ्या बारीक डोळ्याच्या, नाही बारीक डोळे नाही, व्यवस्थित आहे त्यांचे चेहरे. नाही इथले नाही ते, इथले नाही, हिमाचलचे हिमाचलचे असतील ते, त्याच्यामुळे तर काय झालंय ट्रॅफिक थोडं जाम झालेलं आहे. आता ते आम्हाला कोपऱ्याला साईडला सोडतील आणि मग आम्ही वॉकिंग करत इकडं जाणार आहोत. कोणता रोड म्हणले तुम्ही? मॅकलोड. तिबेट मार्केट. तिबेट मार्केट, ओके. तिबेट मार्केटला जाणार आहे आणि व्ह्यू वगैरे ते बुद्धिस्ट मंदिर बघितलं नाही तर मग काय अर्थच नाही ना मग आपल्याला. आपला मग इथं टाइम उगाच आपण इथं हॉटेलमध्ये पैसे दिले असं वाटेल मग. पण पाऊस पण येतोय, पण हा ना पाऊस पण येतोय ना, काय करावं काही समजत नाही बाबा. हा ना मग काय करायचं, पाऊस पण चालू झाला. ओ श्रेय पाऊस बघा ना, काय करायचं मग पावसात तुम्ही ठरवा, तुमच्या मनावर आहे. काय जायचं का मग काय करायचं? पुढे गाडी लावणार पण हवीच्या पुढे लावतो गाडी, मग इथून चालत जावं लागेल काय? अरे एवढं पुढं का उतरा उतरायचं का? आपण झाडाखाली आहे त्याच्यामुळे काय माहिती. मस्त पाऊस पडतोय, धर्मशाळेला शिव पण येते. आम्हाला उतरून दिलं एका साईडला, आता आम्हाला पुढं परत जायचंय चालत तिकडं. चला आले ना सगळे. शिव येते, थंडी खूप प्रमाणाची बाहेर आहे. त्यांच्या गाडीत नाही येते का कोण? म्हणजे किती हेल्थीवर आपल्या गाडी सगळे आले ना. आला का शिवडा? सो इथं भर पावसामध्ये आम्ही तिबेट मार्केटला थांबलेलो आहोत धर्मशालाच्या, आणि इतका भरपूर असा पाऊस पडतोय त्यामुळे आम्हाला मंदिरात जायचं होतं बुद्धिस्टच्या, आणि त्याच्यामुळे काय झालं इथं पाऊस सुरू झाला खूप जोराचा. तर आम्ही त्या एका साईडला छोटंसं मंदिर आहे, त्या मंदिराजवळ थांबलेलं आहे. तर मुली इथं व्हिडिओ काढतायत, तर इतका पाऊस येतोय. तर बघू शकताय हा आहे धर्मशालाचा तिबेट रोड. ऍक्च्युली मला यांनी ते नाव सांगितलं ते सांगते मी तुम्हाला. तर हा पूर्ण असा रोड आहे, बघू शकता तिकडे एक मंदिर आहे. तर हा धर्मशालाचा मधला रस्ता, इथे सगळे शॉपिंगचे सेंटर वगैरे आहेत आणि एक छोटंसं मंदिर आहे. आणि आम्हाला ज्या मेन मंदिरात जायचं आहे तर ते बुद्धिस्ट मंदिर आहे वाटतं. तर बघूयात कसं आहे. आम्ही सुद्धा फर्स्ट टाइम चाललो आहेत, मी व्हिडिओ वगैरे नाही बघितल्यात. घे आता आम्ही चाललो पुढे, चल घेऊन ये माकडांना. 3 गांधीजी की 3 बंदर इथं. हाय तर पाऊस पडतोय, वातावरण प्रमाणाच्या बाहेर गार झालंय. असे इथे शॉपिंगचे पॉइंट्स आहेत, सगळं शॉपिंग सेंटर आहे. याला तिबेट रोड म्हणून असं म्हणतात धर्मशालेला. तर हे आहे धर्मशालामधला आमचा आजचा जो शिमलामध्ये तुम्ही बघितला माल रोड मनालीचा माल रोड बघितला, त्यानंतर तुम्ही हा माल रोड पण नाही म्हणू शकत, तिबेट रोड म्हणतात. तिबेट मार्केट आहे. तर अशा प्रकारे हा तिबेट मार्केट आहे. तर 3 ठिकाणचे आपण मार्केट बघितले, तर पुढे जाऊन पंजाबला पण एक मार्केट बघणारच आहोत. तर कंटिन्यू करत राहा. आता मंदिरात जातो, बघूयात मंदिर कसं आहे, दाखवतेच. भरपूर मोठा रस्ता आहे, 1-2 किलोमीटर पर्यंत आम्ही चालत आलो. तरी पण
शॉपिंग सेंटर बघा इथं असे. तर मी फर्स्ट टाइम धर्मशालाला आलो आहोत आम्ही आणि खरंच छान वाटतंय. पण थोडीशी जागा आहे ना इथं, रस्ते वगैरे खूप छोटेसे आहेत. बाकी काही नाही, सगळं ओके आहे. वातावरण तो म्हणतो ना आपण, वातावरणाला काही तोड नाही. नेचर आहे ना ते खरंच एकच नंबर आहे. असे शॉपिंग सेंटर, शॉपिंग मॉल्स वगैरे. आम्ही फार शेवटपर्यंत चालत आलेलो आहोत आमच्या हॉटेलपासून. त्यांनी गाडीवाल्याने आम्हाला तिकडे सोडलं ना, तिकडनं आम्ही जवळपास 2 किलोमीटर असं चालत आलेलो आहोत. आणि हे बघा, असं तुम्हाला ज्या काही गोष्टी जे टुरिस्ट लोक येतात त्यांच्यासाठी माळा, स्टॉल, थंडीचे कपडे, अशा गोष्टी इकडं मिळतात. मंदिर कुठे आहो? तर हे बघा, बस पैसा पाहिजे, बस दुसरं काही नको. पण काय होते, गाड्या वगैरे खूप येतात इथं. आणि इथं सुंदर असा व्ह्यू आहे, नेचर आहे. त्यामुळे लोक मनाच्या हेल्थ ठीक करण्यासाठी येतात. माइंड फ्रेश होतं. त्यामुळेच लोक सगळे टुरिस्ट लोक येतात इथं. आता इथं जर आम्हाला मॅग्नेट भेटलं तर आम्ही मॅग्नेट घेऊ. धर्मशालाचं जर भेटलं तर. हे बघा किती खाली आलो, म्हणजे किती वरती आलेलो आहेत आम्ही. आता इकडे चला पुढं. हे बघा बारीक डोळ्याचे सगळेजण. धर्मशाळाचं रोपवेचं स्टेशन आहे हे. पप्पा ते इकडे, अगं इकडेच आलो. कुठं जायचंय? हे बघा धर्मशाळाचं रोपवे. त्यांनी दाखवलं. आणि आता आम्ही ऍक्च्युली आम्हाला जायचं दर्शन घ्यायला, आणि दर्शन घेऊन मग आम्ही जाणार आहोत. जर तिकीट थोडंसं कमी असलं तर जाऊ, नाहीतर मग कुठे चालले विचारून बघताय का? तर हे चौकशी करून बघताय की जर कमी असलं की ते आपल्या बजेटनुसार असलं तर जाऊ, नाहीतर मग आम्ही गाडीनेच जाऊ. काय 500 रुपये म्हणताय? बापरे, मग ते किती होतील? 500 एवढे नको बाई. रिस्की पण भीतीच वाटते मला तशी.
डोक्यातच आलं नाही. हे मंदिर आहे कुठं मंदिर आहे? पुढे पण राहायची सोय पण आहे अगं इथं. अगे कॉलेज आहे ग. हा कॉलेज आहे. बघ ना. कॉलेज आहे. हा रस्ता बघू शकता इथं धर्मशालेचा. आम्ही जेव्हा गाडीतून आलो होतो ना आम्हाला हे डोंगरावर दिसलं होतं आणि आम्ही आता तिथं आलेलो आहोत. म्हणजे गाडीतून येताना डोंगरावर दिसलं होतं इतकं हे वाटलं ना. आणि आता आम्ही त्याच पॉईंटला आलेलो आहोत धर्मशाला. धर्मशालेला जर आणखी अजून एक दिवस भेटला असता ना आम्हाला तर आमचे छान असे सगळे पॉईंट झाले असते. पण ते म्हणतो ना काय करणार, पुढचे प्लॅनिंग ठरलेले होते. पुढे पंजाबला जायचं होतं तर त्यामुळे आम्ही हेच एक धर्मशालाचं मेन जे मंदिर आहे तर तेच आम्ही बघू शकलो. आणि त्यानंतर भरपूर काय होते मॅक्लोडगंज वगैरे. पण आमचा बॅड लक होता की आम्हाला ते सगळे पॉईंट्स बघता आले नाही. आणि धर्मशालामध्ये एकच दिवस असल्यामुळं आम्हाला काहीच एवढं खास असं म्हणतो ना हा पॉईंट एवढा खास झाला नाही. पण नशिबाने म्हणतो ना हे एक जे टेम्पल आहे ना ते बघून खरंच खूप छान वाटलं आणि खूप मस्त अनुभव आला हे मंदिर बघताना. तर पुढे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मंदिर खूपच छान आहे. जसं की आपण मनालीला बघितलं होतं बुद्धिस्ट टेम्पल तर तशाच प्रकारचं आहे. पण हे खूप मोठं आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्लीज व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. जर आणखी अजून एक दिवस जर भेटला असताना धर्मशालामध्ये तर खरंच खूप छान आहे. धर्मशाला सुद्धा बघण्यासारखं आहे. इतकं म्हणजे इथलं जे वातावरण आहे ना ते वेगळंच आहे यार. इथं आल्यानंतर खरंच खूप छान वाटलं. पण तो आमचं बॅड लक होता की आम्हाला नाही भेटला. कारण की आमचं कसं सगळे पॉईंट्स आम्हाला करायचे होते त्यामुळे प्लॅनिंगनुसार सगळं चाललं होतं. पटपट सगळेजण सगळीकडे असं फिरून आम्हाला पटकन पुढच्या पॉईंट्सवर जाण्याची तयारी करायची असते तर त्यामुळे शक्य झालं नाही. पण तुम्ही जर येत असाल ना तर नक्की एकाच पॉईंटला या आणि एकाच पॉईंटला भरभरून असं राहा आणि भरभरून तिथला आनंद घ्या. खरंच खूप छान वाटतं. पण आमचं आता पॅकेजमध्ये होतं तर त्यामुळे आम्हाला तसं काही करता आलं नाही. बाकीचे पॉईंट्स बघता आले नाही. पण जाऊ द्या. पण हे जे टेम्पल आहे तुम्ही बघू शकताय त्यांनी त्यांची परंपरा जपलेली आहे आणि खूप सुंदर असं टेम्पल आहे. खूप सुंदर आहे. दर्शन घेऊन आल्यानंतर एका साईडलाच त्यांनी दिवे लावलेले होते. इतके छान वाटले ना, इतके सुंदर असं वाटलं ना तिथं. त्यांनी त्यांची काही असेल परंपरा ती मला माहिती नाही जास्त, पण इतकं सुंदर वाटलं ना तिथे आल्यानंतर. आमचं दर्शन झालेलं आहे. तर हा आहे बघा, यह मणि चक्र है. इसमें अलौकिकतेश्वर के धारणी ओम मणि पद्मे हुम लाखों की संख्या में भरा हुआ है. इसे एक बार घुमाने से लाखों मंत्र जाप की पुण्य मिलता है. कृपया बाएं हाथ की ओर घुमाए. हा बघा, म्हणजे मंत्रांचं जे आहे ना
लाखो मंत्र जाप की पुण्य मिळत आहे. खरंच ते काहीतरी आहे तथ्य म्हणून ते त्यांनी असं करतात ते मंदिरांमध्ये. आणि आपल्या मंदिरामध्ये घंटी असते. तर आता दर्शन घेऊन झालेलं आहे. तर आमचे मेंबर कुठे गेलेत? त्याला गायबच होऊन जातात सगळेजण. प्रमाणाच्या बाहेर गारवा आहे आणि प्रमाणाच्या बाहेर हायटीवर आहे हे धर्मशाला मंदिर. खूप 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 उंचावर आहोत. आता इथं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो बाहेरच्या दिशेने. तर आम्हाला जायचं होतं टिबेट रोडला. तर जिथनं आलो होतो आम्ही तिकडनंच त्या रस्त्यानेच आपल्याला परत जायचं आहे पुन्हा. तर टिबेट रोडला काही कुणाला जर काही शॉपिंग करायची असेल तर शॉपिंग करतील. आम्हाला घ्यायचं होतं मेन म्हणजे इथले आठवण एक मॅग्नेट घ्यायचं होतं. बाकी जास्त काही खरेदी करायचं नाही. भाऊंच्या गाडीसाठी आम्ही एक तिचं हे घेणार होतो. त्यांच्या गाडीसाठी असल्या झेंडे असतात ना हे, तर ते खरंच खूप छान वाटतात. म्हटलं चला भाऊंच्या गाडीसाठी एक घ्यावा आणि जर काही दुसरं दिसलं तर दुसरं घेऊ. तर बघूयात कसं होतं. आणि इथला व्ह्यू तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. आणि आम्ही आता निघालो आहोत पुढे. तर आय होप सो पुढचे पॉईंट्स कसे होतात ते मला माहिती नाहीये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी इथं मॅग्नेट्स घेतले. दाखव श्रेया. श्रेया दाखव ना. धर्मशाला. हां हे बघा धर्मशाला. असे मॅग्नेट्स ना एक आठवण राहते म्हणून आम्ही मॅग्नेट्स घेतले. आणि संतोष भाऊंसाठी गाडीला झेंडा घेतलेला इकडचा. हां ते तर छान आहे. मला ऍक्च्युली हे पण आवडलं होतं पण ते कमी नाही करत करतोय दादा आम्ही. म्हणता लाफिंग मॅम लाफिंग मला लाफिंगच करतोय. आणि आता दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही चाललोय आमच्या गाडीवाल्याकडं. आणि तिथून काय श्रेयप्पा स्टेडियमला जाणार आहोत. सगळ्यात मोठं स्टेडियम आहे. रात्री लाइटिंग मध्ये इतकं छान दिसत होते ना. रोपवे बघ श्रेया. चांगलं आहे चांगलं. जेवण झालं. मराठी आती काच भाजी उपीट खाल्लं. उपीट खाल्लं आम्ही. तुम्ही काय खाल्लं? कांद्याची तर समज गेलं. चांगलं नको काय घेताय? कितीला आहे रे? 50 रुपये हा का? त्याचं नाही का आंबडा घालून. चांगलंय. कसलं मेटलचं आहे? आम्ही एक खेवाला घेतलं आणि खेवाला मेटलचं आहे का? अय्य हे लय छोट आहे. हे बरं वाटतंय. महाराष्ट्र कौन सी जगह से? पुणे से पुणे तो फेमस है बहुत. पुणे फेमस आहे. असे पण छान वाटतात साडी. आहे मग आमच्याकडे ते तसले. साडीवर ताईने आणलं होतं. नागपूर क्लिप येतो. चांगलंय चांगलं. हे चांगलं आहे. हे घ्या. 50 रुपये. हाँ कुछ कम नहीं क्या? 50 रुपये ना. हाँ? 50 रुपये कम करके 50 में भी दे. 50 मध्ये देताय का? त्यांना मराठी पण येते. हा ती बघा ही शिवण्या बघा. शिव ठेव. महाराष्ट्र के दामाद हो. हा महाराष्ट्र की क्या? दामाद बरेचसे जे लोकल टुरिस्ट आहेत ना त्यांना मराठी पण येते. कसं लावताय का? हा इथं घेतलं तिकडे घेतलं. इथं काय लावताय? हो का? हा ना ते लावून दाखवत आहे. बघा हे भाऊजी ना काय करताय. शिवण्याला भडकवताय. घेऊन घे ना. शिवण्या बघा लगेच. शिवण्याचं तोंड बघा. ते पण छान होते. हा बघा हे भाऊजी कसे भडकवतायत बघा. हे आल्यापासून भडकवतायत. ते बघ लगेच रडा. भाऊजी आता तुम्ही रडू दिलं तिला. आज माणूस काय बघा मानसीच्या हातात काही दिसतंय का तुला? बघा ए मानसीने काय घेतलं रे? बघ मानसी भाऊ तिला भडकवताय. श्रेया खाली ग्राउंड ओ श्रेया कुठे गेली? थांबा ना श्रेयाने. अहो असं कसं राहू द्या. आम्ही इथं ते हे घेतलं काय म्हणतात मॅग्नेट. अजून आमची गाडी आलेली नाहीये.
सो आता आली का मग त्यानंतर आम्ही निघूयात गाडीमध्ये. तर आमचा पुढचा भाऊ आलेला आहे, मागचा भाऊ आला नाही अजून. ते दोघं भाऊ आहेत. गाडी आता मध्ये तर आता आमची गाडी आली की आम्ही मग गाडीत बसून त्यानंतर मग पुढे जाणार आहोत स्टेडियम बघायला. आणि त्याआधी जेवण करतात की त्यानंतर जेवण करतात ते काही माहिती नाहीये. सो फायनली इतकेच पॉईंट्स बघायला भेटले. तर धर्मशालामध्ये जे टेम्पल आणि त्यानंतर टिबेट रोड, बाकी त्यानंतर भरपूर पॉईंट्स होते. मॅक्लोडगंज होता आणि अजून काहीतरी धबधबा वगैरे असे काहीतरी बरेचसे पॉईंट होते. पण पुढे जायचं आहे पंजाबला, त्यासाठी पटकन रात्री उशीर नको होण्यासाठी, त्यामुळे आम्ही इतकेच पॉईंट बघितले आणि खरंच खूप छान वाटलं. मेन म्हणजे आलो आम्ही धर्मशालामध्ये, तेच खूप छान वाटलं. आणि आता याचा पुढचा प्रवास होणार आहे पंजाबचा आणि पुढचा व्लॉग तुम्ही नक्की शेवटपर्यंत नक्की बघा. खूप छान असे व्लॉग होणार आहे. तुम्ही नक्की सपोर्ट करा प्लीज माझ्या चॅनलला आणि जास्तीत जास्त शेअर पण करा, लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा माझ्या व्लॉगला. सो आमचा इतका बॅड लक होता ना की आम्हाला धर्मशालामधलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम बघायला सुद्धा भेटलं नाही, कारण की तिकडे गेल्यानंतर कळालं की दुसऱ्या दिवशी मॅच होती, तर त्यामुळे ते स्टेडियम बंद करण्यात आलेलं होतं. त्यामुळे आम्ही निघालो होतो सर्व आमच्या प्रवासाला.